नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 14 ऑक्टोबर 2023. भाद्रपद महिन्यातील ही अमावस्या, याला सर्वपित्री अमावस्या असं म्हटलं जातं. अगोदरचे 15 दिवस आपण आपल्या पितरांचं स्मरण जर केलं नसेल तर हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना निरोप द्यायचा असतो आणि हा निरोप देताना त्यांना परिपूर्ण शरण जाऊन आम्ही तुमचे ऋणी आहोत, आम्ही तुमचे ऋणी आहोत, आम्हाला आशीर्वाद असू द्या, ही प्रार्थना करायची असते. आजचा हा व्हिडिओ सर्व पित्री अमावस्येला काय काय उपाय करावे यासाठी. विशेष म्हणजे ही अमावस्या शनिवारी आलेली आहे. शनी हा पूर्वजांचा कार्यग्रह आहे. शनी हा ग्रह वृद्ध व्यक्तींचा कार्यग्रह आहे. सगळ्यात महत्वाचा उपाय हा राहील की आपल्या घरातील वयस्कर वृद्ध व्यक्तींना मान सन्मान द्यावा. त्यांना त्रास होईल, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, अशा गोष्टी आपण अजिबातही केल्या नाही पाहिजे. या फक्त उद्याचे दिवस नाही तर इथून पुढे सुद्धा आपण ह्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्यावी. सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात उत्तम अमावस्या मानली जाते आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. पण आपण जे जे काही उपाय करतो, हे उपाय करताना अहम सोडून दिला तर उपाय तुमचे लवकरच लाभदायक ठरतील. कोणत्याही प्रकारचा अहंकार न करता परिपूर्ण शरण जाऊन माफी मागावी. पितरांचा प्रतीक कावळा मानला जातो. यमदेवतेचं प्रतीक कावळाच आहे. शनी देवतेचं वाहनही कावळा आहे. शनी आपल्या कुंडलीमध्ये मार्केश असेल तर आपल्याला पितृदोष आहे असं सांगितलं जातं. आपल्याला अनंत अडचणींना सामोरं जावे लागतं. अशा परिस्थितीत हा महा उपाय आपल्याला करायला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ह्या उपायाची सुरुवात आपण शनिवारपासून करायची आहे आणि प्रत्येक शनिवार शनिवार हा उपाय तुम्ही सलग 1 वर्षभर करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल बघा. उपाय अगदी सोपा आहे. कुठल्याही प्रकारचे पैसे अधिक प्रमाणात खर्च करायचे नाहीयेत. एका ताटामध्ये आळणी भात घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेले असे काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आहे, त्या भातावर टाकायचे आहे. थोडं मीठ आणि थोडी हळद त्या भातावर टाकून भात एकत्र कालवायचा आहे आणि असं मिश्रण आपण उद्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी कावळ्याच्या घास म्हणून ठेवायचा आहे. या ठिकाणी हा उपाय तुम्हाला अत्यंत फायदा देणारा ठरणार आहे. आलेल्या अतिथींचा मान सन्मान करा. आपल्या घरामध्ये आपले पितृ हे वास करतात. दिव्य शरीरधारी देवतुल्य पितृरूप हे 15 दिवस आपल्या घरी येतात. त्यामुळे घरामध्ये शांतता ठेवली गेली पाहिजे. काही वस्तू आहे, ज्या वस्तू पितृपक्षामध्ये पितरांचं नाव घेऊन दान केलं तर पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हायला नक्कीच मदत होते. मी तुम्हाला त्या वस्तूंची यादी सांगते. उद्या दुपारी 11 ते 1 या दरम्यान या 6 वस्तू आपल्याला दान करणं फायदेशीर ठरेल. त्या 6 वस्तू अशा आहेत: केसर मिश्रित दूध, त्याच्यामध्ये साखर टाकून, दूध साखर मध्ये केसर टाकून हे दूध आपण दान केलं पाहिजे. त्यानंतर गंगाजल, तूप, मध, सफेद वस्त्र, काळे तीळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली वेळ. आपली वेळ आपण बऱ्याचदा म्हणतो मला वेळ नाहीये, तर उद्या असं करू नका. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपण आपली वेळ आपल्या पितरांसाठी अवश्य द्यावी. 11 ते 1 या दरम्यान आपले पितृ आपल्या घरातलं हे शेवटचं भोजन घेणार आहेत. 11 ते 1 च्या दरम्यान आपण जो अगोदर उपाय सांगितला भाताचा, तो उपाय करून 11 ते 1 च्या दरम्यान एका ताटामध्ये केसर मिश्रित दूध, गंगाजल, तूप, मध, सफेद वस्त्र यथाशक्ती. असं काही नाही की कॉटन किंगचेच कपडे दान केले पाहिजे. तुम्ही अगदी पांढरा रुमाल जरी दान केला तरीही चालेल. काळे तीळ आणि आपला वेळ, ह्या आपल्या वेळेमध्ये 11 ते 1 या दरम्यान ह्या वस्तू आपण प्रथमतः सूर्य देवतेला प्रार्थना करून ठेवायच्या आहे. पूर्वजांच्या फोटो समोर धूप आणि दिवा लावायचा आहे. एका पत्रवळीवर किंवा ताटामध्ये या 6 वस्तू ठेवायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे. देवतुल्य आत्मा आपल्या घरामध्ये वास करतात, त्यांनी ही पूजन स्वीकार करावी आणि माझ्या कुळाला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून हे सर्व वस्तू आपण दान करायच्या आहेत. हे दान आपल्याला जास्त लाभदायक ठरेल. दान अशा व्यक्तीला करा ज्या व्यक्तीला त्याची जास्तीत जास्त गरज असेल.
उद्या आपल्या पितरांच्या फोटो समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, त्यासोबतच आपण भगवद्गीतेचा अध्याय पठण करू शकता आणि रामरक्षा स्तोत्र सुद्धा आपण आपल्या पितरांसाठी पठण करून प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करू शकता की माझ्या पितरांना सद्गती मिळू दे. मी माझ्या पितरांची ऋणी आहे, पितृऋण मला मान्य आहे. माझ्या आयुष्यावर माझ्या पितरांचे आशीर्वाद खूप गरजेचे आहे, अशी मनापासून प्रार्थना करून आपल्या पितरांना उद्या आपण निरोप देणार आहोत. त्यासोबतच शनी अमावस्या आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 चालू आहे, शनीची महादशा चालू आहे, अशा व्यक्तींनी किंवा इतर व्यक्तींनी सुद्धा शनिदेव हे कर्माचे मालक आहे, कर्माचे न्याय देणारी न्याय देवता आहे. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी ग्रहाची बलवत्ता वाढवायची आहे किंवा आपण सर्वांना शनिदेवाचे आशीर्वाद घ्यायचे असतील, तर उद्या अवश्य शनी मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा आपण अभिषेक केला तर जास्त लाभदायक ठरणार आहे. त्यासोबतच आपण छायादान, जे एका लोखंडी भांड्यामध्ये मोहरीचं तेल भरून आपला चेहरा, ज्याच्यामध्ये नाक, तोंड, डोळे व्यवस्थित दिसेल, आपला चेहरा बघून आपली अडचण सांगायची आहे आणि असं हे दान, तेलाचं दान आपण ती लोखंडी भांड हे शनी मंदिरामध्ये ठेवून द्यायचं आहे. याच्याने सुद्धा शनीची बलवत्ता आपल्याला दिवसेंदिवस उत्तम लाभदायक ठरणारी असणार आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी, घरातली जाळी जळमट काढावी. घरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील जे काही प्यायचे पाण्याचं ठिकाण आहे, ते ठिकाण स्वच्छ तर नक्कीच असावं, पण त्यासोबतच जे काही प्यायचं पाणी आहे, ते पाणी थोड्या प्रमाणामध्ये आपल्या अंगणामध्ये अवश्य शिंपडा आणि अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून एक सुंदरसा दिवा प्रज्वलित करा. आपल्या पितरांचं स्मरण करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे. पितरांचं भोजन हे 1 वाजेच्या आत झालं पाहिजे. अति उशीरही झाला नाही पाहिजे. त्यासोबत आपण आपल्या घरातील मुलांना सुद्धा पितरांच्या फोटो समोर बसून राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हा जप अधिकाधिक करणं गरजेचं राहणार आहे. रामरक्षेमधला हा शेवटचा मंत्र आहे आणि हा मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणणं गरजेचं राहील. पितृंसाठी जर म्हटलं तर आपण उद्या रात्री झोपण्यापूर्वी, नीट लक्षात घ्या, रात्री झोपण्यापूर्वी आपला किचन ओटा अतिशय स्वच्छ असावा. त्यावर आपण ओट्याजवळ म्हणजे जिथे प्यायचं पाणी भरतो त्या पाण्याच्या जवळ आपण अळणी भात आणि त्यावर थोडंसं दही, माझ्या पितरांना हा नैवेद्य मी ठेवत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा अशी प्रार्थना करून हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि सकाळी तो नैवेद्य तुम्ही कावळ्याला टाकायचा आहे. हा उपाय तुम्ही महिन्याच्या प्रत्येक अमावास्येला जर करत गेला तर तुमच्या घरामध्ये विनाकारण कलह होणं, कामाला गती न येणं, बऱ्याचदा आपला पैसा दवाखान्यात जाणं, पेनल्टीमध्ये जाणं, ह्या गोष्टी कमी व्हायला नक्कीच मदत होईल. पितृदोष सांगितला जातो, पण मुळातच मला स्वतःला पितृदोष हा शब्द मान्य नाहीये. कारण आपले पितृ आपल्याला कधीही दोष लावू शकत नाही. आपण त्या शब्दाचा जर अर्थ दुसरा शब्द शोधायचा झालं, तर मी त्याला पितृसेवा असंच संबोधते. पितृंची सेवा जर आपण केली तर परमेश्वराने जे जे काही आपल्या पत्रिकेत लिहून दिलंय ते आपल्याला इझिली मिळायला सुरुवात होते. सो तुम्ही उद्याचा दिवस आपल्या पितरांसाठी अवश्य द्या, आपला वेळ सुद्धा अवश्य द्या. त्यासोबत पिंपळ वृक्षाला सुद्धा उद्या काळे तीळ, दूध आणि पाणी त्यामध्ये थोडीशी साखर एकत्र करून पिंपळ वृक्षाजवळ हे जल अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, अमावस्या आहे, पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाहीये. बाजूला उभं राहूनच हे जल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नमः किंवा पितरांचं स्मरण करायचं आहे. कारण ऋग्वेदामध्ये पिंपळ वृक्षाला पितरांची देवता मानलं जातं. आपल्या पितरांची तहान त्या ठिकाणी भागते. म्हणून उद्या आपल्याला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच पिंपळ वृक्षाजवळ एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हे छोटे छोटे उपाय आपण करणारच आहोत. त्यासोबतच जर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल, आपल्याला आर्थिक अडचणी खूप येत असतील, तर तुम्ही उद्या कावळ्याला पनीर आणि साखर हे एकत्र करून कावळ्याला घास ठेवू शकता. ज्यांचा आजारपण खूप आहे अशा व्यक्तींनी खिरीचा नैवेद्य उद्या आपण कावळ्याला देणार आहोत.
त्यासोबतच ज्यांना आजारपण खूप आहे, अनेक दवाखाने होऊनही तुमचं दुखणं कव्हर होत नाहीये, अशा व्यक्तींनी पुरी, तळलेली पुरी आणि खीर याचा नैवेद्य तुम्ही कावळ्याला ठेवू शकता. अशा पद्धतीने सर्वपित्री अमावस्येचे हे छोटे-छोटे उपाय आपण नक्की करा. श्री ॲस्ट्रो वास्तू रेकीच्या माध्यमातून उद्या संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान पितरांसाठी पितृस्मरण हे छोटंसं हीलिंग सेशन ठेवलेलं आहे. जर आपण ह्या सेशनमध्ये सहभागी होऊ शकता, तर नक्कीच मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉइन करून घेईल. हे सेशन आमचं फक्त आणि फक्त सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 5 ते 6 आहे. याची कुठलीही फी नाहीये. सो तुम्ही तुमच्या पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल, तर मोस्ट वेलकम पितृस्मरण या वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पितरांचे ऋण व्यक्त करा. तुमच्या सर्व पितरांना माझा मनापासून नमस्कार. तुमचे पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो या प्रार्थनेसहित मी हा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर याच्यासाठी करा तुमच्या सोबत इतरांचं सुद्धा भलं नक्कीच झालं पाहिजे. जय शंकर दत्तगुरु.